चला तर जाऊया माझ्या शेतात पराठी पीक पाहणी करायला. आज तुम्हाला घरचं शेत दाखवणार आहे. तर बघा, माझ्या शेतात जाताना एक नदी लागते. त्या नदीला खूप असं पाणी वाहत आहे. मस्त थोडं थोडं पाणी आहे सध्या. तर चला जाऊया, बघूया आपल्या शेताचा रस्ता. आतापर्यंत पण याला खूप असं पाणी चालूच होतं. आतापर्यंत कमरे एवढं याला पाणी वाहत होतं. तर खूप असं स्वच्छ पाणी या नदीला जातं आहे. आणि माझ्या शेतात जायला पण या पाण्यातूनच जावं लागतं. तर चला, तुम्हाला आता शेतात गेल्यानंतर माझं शेत दाखवणार आहे. तोपर्यंत थोडंसं बघा. बघा पाण्याचा आवाज कसा येत आहे ते. सध्या माझ्या गुडघे एवढं पाणी इथं वाहत आहे. चला तर मी आलो आहे आता माझ्या शेतात. आता शेताच्या जवळ आलो आहे. तर आता मी शेतात जाणार आहे आणि माझ्या पिकाची पाहणी करणार आहे. माझ्या शेतात पराठी हे पीक आहे, म्हणजेच त्याला कपाशी असे म्हणतात. तर बघा माझ्या शेतातली कपाशी पीक कसं आहे. तर मी आता बघण्याकरता आलो आहे की याला कीटकनाशक फवारणी कशाची आवश्यकता आहे. तर मला आधी मी पूर्ण शेताची पाहणी करणार आहे आणि नंतर बघणार आहे की मला फवारणी करायची आहे की नाही करायची म्हणून. तर तुम्हाला दिसत असेल माझ्या शेतातली पराठी हे पीक म्हणून कसं आहे. तुम्ही बघू शकता. सध्या फुलपाती आली आहे पराठी या पिकाला. फूल आल्यानंतर तिचं बोंडीत रूपांतर होणार. नंतर कपाशी या पिकाला सुरुवात होईल. हे शेत माझ्या घरचे आहे. तर बघू शकता तुम्ही. थोडी पराठी लहान असून त्याला फवारणीची आवश्यकता आहे. शेतात राऊंड मारून आपण पूर्ण शेताची पाहणी करू. शेतात आल्यानंतर खूप असं प्रसन्न वाटतंय आणि मनाला आनंद मिळतोय. सकाळची हवा ही खूप छान अशी असते. तर पूर्ण शेताची पाहणी करून झालेली आहे.
तर आता मी जातो आहे घरी. तर चला उद्या बघूया आपल्या शेतात काय फवारणी करायची काय. तर उद्या आल्यानंतर परतचा व्हिडिओ दाखवल मी तुम्हाला. चला तर आता मी घरी जातो आहे.